हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. लाईट लागलं रे बा. आता गोरी दिसून राहिली, तशी गोरीच आहो म्हणून मी. सोबत आजच्या व्लॉगमध्ये आहे चुन्याची गर्लफ्रेंड सेकंड. हॅलो चुन्या नाही हो, ते चुन्याची साडी होय. चुन्याची साडी हे माझी पोरगी आहे. नाही, हे चुन्याच्या वहिनीची पोरगी होय, म्हणजे चुन्याच्या पोरगी. आम्ही आता चुन्याची व्हिडिओ काढणार आहे. मग चुन्याची ID बनवली मी, चुन्या MS27 केलं ना मी, चुन्या MS27. तर असो, तर खूप दिवसानंतर व्लॉग आज चालू होणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बिपिन आणि तन्वीचं झाली आहे एंगेजमेंटले. पूर्वा किती शब्द आहे सांग बरं? हां, साक्षगंध, एंगेजमेंट, साखरपुडा, तर हां, तर मी म्हटलं बिपिन तन्वीच्या साक्षगंधाचं जे काय मी थंबनेल टाकलं ते लोक म्हणते साक्षगंध म्हणजे असं साक्षगंध म्हणजे मी जसं काय म्हटलं बाबा साक्षगंध. ताई साक्षगंधाचाही अर्थ माहीत नाही. तुम्ही मग कुठं राहता राजे हो? महाराष्ट्रात राहता की कुठं राहता? पहिले साक्षगंधच म्हणे, मग साखरपुडा आला स्टँडर्ड भाषेत. आता मग आता रिंग सेरेमनी झाली, मग एंगेजमेंट. हां, तर मग असं आहे. तर साक्षगंध आम्ही साक्षगंधच वापरतो शब्द. तुम्ही काय वापरता मला माहीत नाही आहे, पण मराठी शब्द आहे हा. ज्यांना माहीत नाही त्यांनी तर असं जाऊ द्या, तो काही भाग नाही आपला. काय वाद थोडी घालायचा आहे साक्षगंध साखरपुड्यात. तर आज आहे 24 ना, तर 24च तारीख आहे ना? नाही गं, 25 तारीख. आज आहे 25 तारीख आणि आज मी जाणार आहे ओपनिंगला डान्स अकॅडमीच्या. ही तर पूजा जाधव यांची आहे आणि मी तिथे आहे. अजून सौम्या शर्मा मॅडम आहे, आयुक्त अमरावती महानगरपालिका, आणि नवनीत ताई येणार आहे, माझी खासदार अमरावती लोकसभा. तर बस थोड्याच वेळात मी तयारी करणार आहे छान आणि गेटअप तुम्हाला दाखवणार आहे. मी आज काय आउटफिट घालणार आहे आणि मी कशी तयार होणार आहे. हेअर वगैरे करून आली आहे मी मस्त. बिचारे मी कॉलेजमध्ये होती की नाही पूर्वा, कशी तरीच केस होते बिचारे, मस्त सिल्की होते. निराशा 1-2च केस होते. सईच्या बर्थडे तुमची केस खूप छान होतं. माझी मम्मी पण म्हणे मामीनं काय केलं म्हणे, मस्त होतं म्हणे केस म्हणे. मामी खतराच आहे तशी. नाही हो, जिधर जाती उधर आग लगा डालती, फायर है फायर, झुकती नहीं किसके सामने, झुकेंगे नहीं साला. नाही बाय झुकती भी नाही और किसी को झुकाती भी नाही. आपला तर असं नेचर आहे. आपण ते म्हणत नाही. काय म्हणते काय 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 ते असं डायलॉग नाही, तुम चलन बरकरार रखो, जलवा रखो. काय नाही, कोणाला जळवा लागतं काही समजत नाही. आपलं काम करा छान. काय लिहि हे भलते ते रील्स येते, मी कधीच नाही ते अशा रील्समध्ये मी कधीच अशी लिहित नाही. कोण इकडे? मोनालिसा नाही माहिती. आपल्या घरी आली ती म्हणते मुनमुन दत्ता. सांग बिचारे पोरगी कशी आहे हो चुन्याची साडी मॅटच आहे बिचारी. जाऊ द्या, सविताबाई आहे इथे, तुम्हाला माहिती आहे, शॉपची सेकंड पार्टनर. तिथे घड्या करत आहे, कपडे दिसत नाही. माय लाईट लावा व लाईट लावा. असं मजाक चालते. शॉप आमच्या आपली शॉप आहे ना, शॉप सांभाळते. तर जाऊ द्या, आता मी आता आउटफिट काय घालणार आहे तुम्हाला दाखवते. आउटफिट घालूनच दे का? किती वाजले का पोरींनो? अरे पण अर्धा तास अगोदर, तोपर्यंत आपण मी आउटफिट वगैरे घालून घेतो ना, आहे ना छानपैकी, आणि मग जाऊ आपण. आणि खूप काही बोलायचं आहे, पण आता पहिले हे काम होऊ जाऊ देतो आहे ना. चला, आणि तिथे काय होणार आहे काय नाही तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये माहीत पडणार आहे, तर नक्की बघा. तर चला, मी झाली आहे तयार. मी पण आज इंडो वेस्टर्न आउटफिट घातला आहे. आज क्लचर लावला, आज मोकळे केस नाही सोडले, आणि हे पण झाले आहे तयार. आज कसं अमरावतीतच असल्यामुळे आज सगळेजण सोबत येऊन राहिले. पूर्वा, सई आणि चुटकी. नाही तर फक्त पूर्वाच असते सोबत. आज सई मागं लागली म्हणून मग चुटकी एकटी राहीन का म्हणून चुटकीला घेतलं. आता असं आहे. चला आता आम्ही निघालो ओपनिंगसाठी. आता पाहू तिथे काय होणार आहे काय नाही. तर आज मला बोलवलं होतं डान्स क्लासच्या ओपनिंगसाठी, पूजा डान्स क्लासेस. हे आहे राडगाव शेगाव नाका रोड आणि जावरकर लॉनजवळ गंगाजल हॉल आहे तिथे. तर ॲक्च्युली हा जो क्लास आहे आमचे म्हणजे माझे जे हस्बंड आहेत त्यांचे खूप जवळचे मित्र
निलेश जाधव दादा यांच्या मिसेसचा, पूजा जाधव यांचा. आणि ते ॲक्च्युली यांनी मला हळदीकुंकाच्या कार्यक्रमाला पण बोलवलं होतं. यांनी एक छान असा छोटासा कार्यक्रम ठेवला होता हळदीकुंकाचा, पण त्यावेळेस मी नाही पोहोचू शकली कारण मी बाहेरगावी होती. पण त्यांची खूप इच्छा होती की मी यायला पाहिजे बा ओपनिंगला, आणि मला खूप आतुरता होती तिथे जायची. आणि गेल्यावर सगळ्यांनी खूप स्वागत केलं आणि मला खूप छान वाटत होतं. सगळेजण फोटो वगैरे काढत होते, सगळेजण ओळखत होते, सगळेजण कौतुक करत होते. आणि का बरं वाटणार नाही, नाही का. आणि ह्या ज्या ताई आहे पूजाताई, तर यांनी छान एक डान्स क्लास ओपन केला आहे. आणि मला खूप आनंद झाला की बा चला, ताईंनी पण काही ना काही सुरुवात तर केली, त्यांना पण खूप छान डान्स येते. तर खूप छान त्यांनी तो प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. आणि मी पण गेली तिथे, आणि सोबत नवनीत राणा मॅडम यांना पण बोलवलं होतं. आणि आमच्या अमरावतीचे आयुक्त सौम्या चांडक मॅडम यांना पण बोलवलं होतं. पण असो, त्या येणारच होत्या, पण माझी तर एंट्री झालेली होती, तुम्ही बघू शकता. मी आतमध्ये गेली डान्स क्लासमध्ये. डान्स क्लास खूप छान होता, म्हणजे छान आहे. आणि खूप छान एंट्री झाली, माझं स्वागत झालं. त्यानंतर आम्ही मस्त रिबिन कट केली, तुम्ही बघू शकता. रिबिन कट करताना मी आणि पूजाताई आणि त्यांचा लहान मुलगा, आम्ही हे तिघंजणं सोबत होतो. आम्ही तिघाजणांनी मिळून तो रिबिन कट केली आणि आम्ही मग आतमध्ये एंट्री केली. डान्स क्लास पाहून मला आमच्या डान्स क्लासची आठवण झाली. तुम्हाला माहीतच बहुतेक आहे की नाही मला माहीत नाही, पण आमचा पण डान्स क्लास होता रॅलीज प्लॉट अमरावतीला. सारंग सर चालवायची. मी तिथेच यांच्याकडे माझ्या बहिणीच्या मुलीला डान्स शिकवायसाठी घेऊन गेली होती. पण मग आता तो आम्ही बंद केला आहे, कारण यांचंही होत नाही आणि कोणी तिथे क्लास चालवण्यासाठी पण नाही. तर असो, पण आज यांच्या डान्स क्लासला येऊन खूप आनंद झाला. तर मग सरस्वती मातेची पूजा वगैरे केली, फोटो वगैरे ठेवला होता तिथे. छान धूप अगरबत्ती लावली, त्यांची आरती केली, त्यांचा हार घातला. आणि नंतर मग तिथे आले गोल्डन मॅन आले, आणि नागपूरचे होते बहुतेक ते. आणि त्यांनी आणि मी मिळून त्या सरस्वती मातेच्या प्रतिमेला फोटोला मी हार घातला. नंतर त्यांनी स्वागत केले माझे, त्यांचे पण केले, त्यानंतर माझे पण केले. आणि त्यांचं चालू होतं पहिले लेडीज, पण ॲक्च्युली माझं स्वागत पहिलेच झालेलं होतं. हा आहे तो फुटेज, थोडा लेट लावला मी, बघा. इकडे सोमा माहिती तिथं, मग सोमा मध्ये इकडे. आणि पूजाताई, तुमच्या डान्स क्लासच्या ओपनिंगला येऊन खूप छान वाटलं. आणि तुमचा डान्स क्लास खूप पुढे जाव, तुमची सगळी इच्छा पूर्ण हो, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर सगळे फोटो सेशन वगैरे झाले. नवनीत मॅडम तर आल्या नाही, पण त्यांचे भासरे आलेले होते आणि ते छान बोलले तिथे. मला आमंत्रित केलं त्याबद्दल पण खूप खूप आभार. आणि सगळेजण ओळखतात मला. आल्याबरोबर खूपच आनंद झाला, फटाके वगैरे फुटले, खूपच आनंद झाला. जेवढ्या जोशमध्ये आज स्वागत झालं, तेवढ्या जोशमध्ये तुमचं थोडेसे 2 शब्द वगैरे बोलली मी. त्यानंतर जेवणाचा प्रोग्राम होता, जेवण वगैरे करून जा म्हणे, पण मी तर काही जेवण वगैरे केलं नाही. मला छान साडी गिफ्ट केली त्यांनी आणि खूप छान वाटलं. मग तिथे आम्ही हा कार्यक्रम अटेंड करून आम्ही आमच्या घरी निघालो. चला, आम्ही आलो आता ओपनिंगवरून डान्स क्लासच्या. तर जावरकर लॉनच्या तिथे आहे हा डान्स क्लास, आणि लेडीजसाठी तर खूपच छान आहे. तर नक्की तुम्ही एक वेळा व्हिजिट करा. मी इथे ॲड्रेस देऊनच देणार तुम्हाला ब्लॉगच्या खाली. आणि आम्ही गेलो, खूप छान वाटलं.
आता कसं खूप वेळ झालेला आहे, आता घरी आलो आणि आम्ही आता खाणार आहे आलूचे पराठे. कसे राहणार आहे कसे नाही आणि काय सोबत कोण कोण आहे तुम्हाला माहीत पडणार आहे. माझ्या गुरुला काय पाहिजे इकडे सांग, गुरुला काय पाहिजे खिचडी. तर गुरुला लावून देते थोडीशी खिचडी आणि आम्ही जेवणार आहे पराठे. चलो